नमस्कार, मी मनुश्री पाटील. न्यूजरूम चर्चेमध्ये आपलं स्वागत. आपण बघितलं की मुंबईत भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्र येणार का याबाबत चर्चा सुरू आहेत. अगदी त्यांच्या कोअर कमिटीच्या बैठका सुद्धा सुरू आहेत. पण एक मात्र मान्य करायला पाहिजे की महापालिकांमध्येच नाही तर झेडपीमध्ये सुद्धा भाजपला निर्विवाद असं यश मिळालेलं आहे. पण जेव्हा पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाची राज्यात सत्ता आली तेव्हा असा एक चेहरा दिल्लीतून राज्यात आला आणि ज्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाने हे निर्भेळ यश संपादन केलं. अशा मराठवाड्यातले नेते रावसाहेब दानवे आपल्या बरोबर आहेत. खूप साऱ्या प्रश्नांना तुम्हाला उत्तरं द्यावी लागणार आहेत रावसाहेब. जे आपण बघतोय एकीकडे बंडखोरीचा मुद्दा आहे, दुसरीकडे नोटाबंदीचा इश्यू आहे, तर त्यातून आपण बघितलं जे काही आता युतीचं होणार आहे याबाबत सुद्धा खूप सारे प्रश्न माझ्या सहकाऱ्यांना पडलेले आहेत. आपल्या बरोबर आपले कार्यकारी संपादक महेश म्हात्रे आणि मंदार फणसे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. महेश सर, मंदार सर, सारे रावसाहेब, स्वागत आहे तुमचं IBN लोकमतच्या न्यूजरूम चर्चेमध्ये. ज्या पद्धतीने तुम्ही विजय मिळवलेला आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन करतो. आणि मला एक प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून विचारावासा वाटत होता भाजपच्या श्रेष्ठींना. आज आपण आमच्या न्यूजरूम चर्चेत आलात तर मी सगळ्यांच्या साक्षीने, IBN लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांच्या साक्षीने हा प्रश्न विचारतो की भारतीय जनता पक्षाची भारतीय राजकारणात जेव्हा एंट्री झाली, भारतीय राजकारणात जनसंघापासून तर भाजपपर्यंत जो प्रवास झाला, या सगळ्या प्रवासामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा असलेल्या या पक्षाकडे शेटजी आणि भटजींचा पक्ष म्हणून बघितलं गेलं. हा पक्ष शहरी भागातल्या काही पेठांपुरता मर्यादित होता. पण आज ज्या पद्धतीने नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही जे यश संपादन केलं, जिल्हा परिषदांमध्ये आणि त्याच्या आधी नगरपंचायतीच्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नंबर 1 चा पक्ष भाजप बनलाय. हे जे सगळं सर्वदूर पोहोचणं आहे हे कसं साध्य झालं आणि तेही अवघ्या 3-3.5 वर्षांमध्ये? नाही, ही गोष्ट खरी आहे की एकेकाळी भारतीय जनता पार्टी हा शहरी पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि आपण म्हणल्याप्रमाणे शेटजी भटजीचा पक्ष असं समजला जायचं. परंतु काही दिवसांनी ही परिस्थिती बदलली. मला आठवतं की मी 1985 जेव्हा निवडणूक लढलो आणि त्या काळात इंदिराजीची हत्या झाली होती आणि मला प्रमोदजीनं निवडणुकीला 85ला बळजबरी उभं केलं. मला तर हे निवडणूक हा विषयच माहीत नव्हता. मी त्या अगोदर पंचायत समितीचा सभापती होतो, सरपंच होतो, पण विधानसभेची निवडणूक लढण्याची माझ्यावर पाळी येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण प्रमोदजीनं तेव्हाच आणलं आणि मला उभं केलं. उभं केल्याच्या नंतर त्या काळामध्ये इंदिराजीची हत्या झाल्यावर मी 1200 मतांनी पडलो. जेव्हा पडलो तेव्हा मला माझे मित्र, माझे नातेवाईक आणि ज्यांनी कोणा मला मतदान केलं ते मला असं म्हणत होते की अरे तुम्ही कमळाच्या फुलावर कसे उभे राहिले, तुम्ही चरखा घ्यायला पाहिजे होता, तुम्ही नक्कीच निवडून आले असते, भारतीय जनता पार्टीला स्वीकारत नाही कोणी, असं ते म्हणायचे. मी त्यांना समजून सांगायचो का अरे चरखा घ्यायचा म्हणजे मी भाजपचा चरखा कसा मिळून तो का बाजारात जायचा आणि विकत आणायचा का चरखा? इथं पक्ष आहे, पक्षाचं चिन्ह आहे, तेच घेऊन मला लढावं लागेल. आणि मला सगळ्यांनी असं म्हणलं होतं की तुम्ही असं करू नका, तुम्ही कमळाच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्या पार्टीमध्ये जा. पण मी सांगतो की मी माझ्या तत्वाशी एकनिष्ठ होतो. मला या पक्षाचे विचार पटले होते आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंतचा प्रवास माझ्या नजरेसमोरून जातो. मी गावचा सरपंच होतो, मी पंचायत समितीचा सभापती झालो, पुढे आमदार झालो, खासदार झालो. परंतु या प्रवासात मी जनता पार्टी जेव्हा स्थापन झाली त्या पार्टीचा मी फाउंडर मेंबर आहे. त्यानंतर जनता पार्टी फुटली, मग भारतीय जनता पार्टी आली आणि भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्याच्या नंतर या पार्टीमध्ये कोण येईल असा प्रश्न चालला. तेव्हा आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते गावात जाऊन लोकांना पटवतो तुम्ही भारतीय जनता पार्टीकडे या असं म्हणत हा प्रवास सुरू झाला. पण आज स्थिती काय भारतीय जनता पार्टीची? अरे ज्यांनी यांना आम्हाला शहरी पक्ष म्हणलं, ज्यांनी शेटजी भटजीचा पक्ष म्हणलं, त्यातले 50% लोक या पक्षात येऊन बसले आता आणि आम्ही त्याला करून घेतलं शुद्ध सगळ्याला. ते आता भाजपचं गोडवे घातात ते. आणि हे बघा, पक्षात कोणाला घेणं हे काही नवीन नाही आहे, पक्षात घ्यावंच लागतं. हे मिलिटरीसारखा खेळ आहे, पहिली फौज संपली की दुसरी, दुसरी की तिसरी, तिसरी की चौथी. आज भारतीय जनता पार्टीची स्थिती ही आहे की ज्यांनी कोणा भारतीय जनता पार्टीला असं म्हणून हिणवलं की हे शहरातला पक्ष आहे. हे बघा, 325 छोटे मोठे शहर आहे या राज्यामध्ये. पहिली टेस्ट झाली आमची या शहरामध्ये, आम्ही गेलो नगरपालिकेमध्ये नंबर 1 चा पक्ष आम्ही झालो. नंतर महापालिकेमध्ये बघा आता काय झालं. महापालिकेमध्ये मुंबईला 82-84 2 मताचा फरक राहिला. कधी वाटलं नव्हतं कोणाला की मुंबईमध्ये आम्ही या टोकापर्यंत जाऊन पोचू म्हणून. आणि मग नागपूर घ्या, अमरावती घ्या, पिंपरी चिंचवड, पुणे हे आम्ही जिंकलो. हे म्हणणाऱ्याला हे पचत नसेल, रातचे झोपले नसतील हे की हे जिंकलेच कसे, अजून झोपले नाहीत, गोळ्या खाऊ राहिलेत की अरे भाजप जिंकलाच कसा. आणि स्थिती अशी आहे की आता हा पक्ष इतका ग्रासरूटला जाऊन पोहोचलेला आहे. त्याचं कारण आहे
याचं कारण, मुख्य कारण आहे की भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही शेवटच्या माणसापर्यंत नेऊन पोहोचवण्यामध्ये आमचं नेतृत्व यशस्वी ठरलेलं आहे. एक. दुसरा मुद्दा आहे की अनेक सरकारं या राज्यातल्या लोकांनी पाहिलेत. इथं शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिला, इथं काँग्रेसचा मुख्यमंत्री पाहिला, इथं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पाहिला, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री पहिल्यांदा झाला. आणि या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्व क्षेत्रात, पण शेतीचं क्षेत्र असू द्या, तुमचं औद्योगिक बाबतीत असू द्या, देशामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक कोणत्या राज्यात झाली असेल ती महाराष्ट्रात झाली. या साऱ्या क्षेत्रात सर्वदूर भारतीय जनता पार्टीनं जे चांगलं प्रभावीपणानं काम केलं आहे याचा जनमानसाच्या मनावर परिणाम झाला की इतकं चांगलं सरकार. बघा, दुष्काळासारखा विषय किती चांगला हाताळला आमच्या सरकारनं. 4200 कोटी रुपये केंद्रातून आणलेत. आणि काँग्रेसवाले कर्जमाफी करा म्हणून राहिले. आमचं मत आहे कर्जमाफीच्या विरोधात भारतीय जनता पार्टी नाही आहे. आम्ही नाराज आहे यूपीमध्ये की आम्ही निवडून जर आलो तर त्या ठिकाणी कर्जमाफी करू. आम्ही महाराष्ट्रातही करू शकतो कर्जमाफी, पण शेतकरी कर्जबाजारी होऊ नये म्हणून शेतीवर जी गुंतवणूक करायला पाहिजे ती गुंतवणूक जोपर्यंत तुम्ही करणार नाही आणि शेती क्षेत्राला जरा बळकटी आणणार नाही आणि एकदा कर्ज माफ केलं की तो पुन्हा कर्जबाजार होणार नाही, अशा प्रकारचं धोरण आमच्या सरकारनं आता अवलंबिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये आमच्याबद्दलचं मत चांगलं झालं आणि म्हणून पार्टी आज या ठिकाणावर येऊन पोहोचवली आणि आमच्या डोळ्या देखतच आहे. बाकी एक तुम्हाला विचारायचं थोडंसं अधिक, कारण तुम्ही एवढा मोठा पट पाहिलेला आहे राजकारणाचा आणि खास करून भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचा. 2004च्या आसपास ज्यावेळेला प्रमोद महाजन होते आणि यवतमाळला गोपीनाथरावांकडनं गडकरींकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा गेली होती, त्यावेळेला मला आठवतं त्यांचं भाषण होतं, त्यात ते म्हटले होते की बाळासाहेबांनंतरचा महाराष्ट्र कसा असेल, तुम्हाला आठवत असेल ते. आणि प्रमोदजींचं ते जे स्वप्न होतं ते आज तुमच्याच प्रदेशाध्यक्षपदाच्या या कारकिर्दीमध्ये एक प्रकारे पूर्ण बहुमताने 100% भाजप हे त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं. आणि हे सगळं म्हणताना तरीसुद्धा ही वाढ होत असताना किंवा वाढीची स्वप्न बघत असताना प्रमोदजींनी ते धरून ठेवलं होतं. म्हणजे युतीतलं जे एक प्रकारचं जे नातं होतं ते धरून ठेवलं होतं. आज ती सगळं जी युती टिकवण्यासाठीची वगैरे गरज पडली नाही म्हणून ते टिकत नाही आहे की ते आता टिकवायची आता आवश्यकता नाही आहे आणि तुम्हाला येणाऱ्या काळात युतीशिवाय, शिवसेनेशिवायच भाजप पुढे आपल्या बलबुते 100% येऊ शकतो म्हणून आता शिवसेनेची गरज राहिली नाही. तुम्ही खूप जुन्या आठवणी काढल्यात. ज्या वेळेस गोपीनाथराव अध्यक्षपदावरून गेले आणि गडकरी अध्यक्ष झाले आणि ती यवतमाळला जी प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली त्या बैठकीला मी होतो आणि 35 वर्ष मी प्रदेश कार्यकारिणीचा सदस्य आहे. राज्याचा महामंत्री राहिलो, राज्याचा उपाध्यक्ष राहिलो, माझ्या गावचा मी अध्यक्ष राहिलो, मी तालुक्याचा राहिलो, मी जिल्हा, सारा पट माझ्या डोळ्यापुढं आहे. त्या काळामध्ये प्रमोदजींनी जी युती घडून आणली, बाळासाहेब ठाकरेंची युती घडून आणली, त्या युती घडवत असताना प्रमोदजी जिल्ह्याच्या ठिकाणी गेले. मी होतो, मलाही बोलवलं त्यावेळेस, बैठक बोलवली अशी आणि बैठकीत सांगितलं होतं की युती करायची की नाही करायची. आम्ही स्पष्टीकरण द्यायचो की का करावी का करू नये, ते म्हणजे बोलायचं नाही. तुम्हाला अगोदर मी विषय दिला होता युती करायची की नाही मला येऊन सांगा, येस ऑर नो, ते आम्हाला विचारायचे. आणि मग त्यांनी डायरी ठेवली होती एक आणि त्या डायरीमध्ये लिहिलं होतं युती, रावसाहेब दानवे, युती करायची का, हो ना ते नाही सांग. आम्ही सांगतो हो, आणि हो लिहिलं. प्रल्हाद सिंग काका ठाकूर, युती करायची का, ते म्हणजे नाही, आणि लिहून ठेवलं नाही. आणि एकूण साऱ्या राज्यातल्या प्रमुख कार्यकर्त्याचा अंदाज घेतल्यानंतर ते या मतावर आले की युती केली पाहिजे. मग आता युती करायची म्हणल्याच्या नंतर बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोदजी यांच्या दोघांच्याच मध्ये चर्चा व्हायची. ती चर्चा त्या काळात बाहेर येत नव्हती. कोणती जागा मागणं चालली, कोणती सोडणं चालली, काही कळत नव्हतं. आता तर बाजारात मांडल्यासारखे विचार कोणी येतं आणि कोणी युतीची भाषा करतं बाहेर येऊन. आणि त्यामुळं युतीची त्या काळामध्ये गरज होती. युतीची गरज याही काळामध्ये आत्ताही आम्ही प्रयत्न केले युती व्हावं म्हणून. 3 बैठका झाल्या, त्या 2 बैठकीला मी स्वतः हजर होतो. राहिला प्रश्न ताकदीप्रमाणे जागा दिल्या पाहिजे. हे बघा, विचार करा, आमचे 15 आमदार आहे मुंबईमध्ये, ताकदीप्रमाणे आम्हाला जागा मागितल्या होत्या आम्ही. आता एक काळ असा होता की रामभाऊ कापसे जागा होती ठाण्याला, त्यांनी सांगितलं आमची ताकद ठाण्यात वाढली, आमची ताकद उल्हासनगरमध्ये वाढली, आम्हाला तुम्ही जागा सोडून द्या. अहो, बाळासाहेबाला जागा सोडून दिली प्रमोद महाजननी. बुलढाण्याची जागा भाजपची होती, त्यांनी सांगितलं आमची बुलढाण्यात ताकद वाढली, आम्ही बुलढाण्याची जागा सोडून दिली. हिंगोली लोकसभा भाजपची होती, त्यांनी मागितलं आम्हाला जागा सोडून द्या, आमची ताकद वाढली, आम्ही लोकसभा सोडून दिली. रामटेकची जागा आम्ही सोडून दिली. अशा कितीतरी जागा ताकदी वाढल्या म्हणून त्यांनी आमच्याकडून घेतल्या लोकसभेच्या. मग आता आमची ताकद वाढली तर मग ताकद वाढल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला जागा द्यायला पाहिजे ना. म्हणजे तुमची ताकद ती तुमची ताकद आणि आमची ताकद ती बी तुमचीच ताकद, असं कसं चालेल. त्यामुळे ताकदीप्रमाणे जागा वाटप करा.
जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी ही तर मनच राजकारणातली आणि त्याच्यामुळे त्यांनी ते मांडलं नाही, पाळलं नाही. आणि मुळामध्ये युती या मुद्द्यावर तुटलीच नाही. मुळामध्ये युती तुटली पारदर्शकतेच्या मुद्द्यावर. आम्ही हा मुद्दा पुढे केला आणि पारदर्शकतेचा मुद्दा या राजकारणामध्ये खूप गाजला. पण ज्या पद्धतीने तो मुद्दा चर्चेत आणला गेला, भाजपने त्यावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. पण कसं रावसाहेब, मुंबई महानगरपालिकेचा कारभार आज 20 वर्ष शिवसेना आणि भाजप तिथे एकत्र आहे. या काळामध्ये जे व्यवहार झाले ते व्यवहार भाजपला माहिती नव्हते का? भाजप त्या जबाबदारीतून कसं काय मोकळं होऊ शकतं? सभांमध्ये भाषणं करणं ठीक आहे, घोषणा करणं ठीक आहे की आम्ही त्याचा विरोध करतो, मग मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं असताना त्या संबंधितांवर कारवाया तेवढ्या प्रमाणात का झालेल्या दिसल्या नाहीत लोकांना? मुंबईकरांना तुम्ही आता पारदर्शकतेचं सांगितलेलं आहे, या भविष्यामध्ये तरी तुम्ही जे लोक याला जबाबदार आहेत, ज्यांनी मुंबईच्या रस्त्यांचा प्रश्न असो, कचऱ्याचा प्रश्न असो, या सगळ्या याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांना तुम्ही धडा शिकवणार का? होय, आम्ही त्यांच्यासोबत होतो. पण कोल्युशन गव्हर्नमेंटमध्ये आणि आघाड्यांच्या राजकारणामध्ये काम करत असताना जो प्रथम असतो, ज्याचा रोल फर्स्ट रोल ज्याचा असतो, तोच खऱ्या अर्थानं जबाबदार असतो. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. या राज्यामध्ये कुठलीही घटना जर झाली तर जबाबदार तुम्ही मुख्यमंत्र्याला धरसाल, खालच्या मंत्र्याला तुम्ही धरणार नाही. या देशामध्ये कुठलीही घटना जर घडली तर जबाबदार तुम्ही प्रधानमंत्र्याला धरसाल, तुम्ही खालच्या मंत्र्याला धरणार नाही. आणि म्हणून ही पद्धतच आहे, जो मुखिया असतो, जो प्रमुख असतो, त्याच्या कार्यकाळात ज्या घटना घडतील त्याची जबाबदारी सगळी त्याला घ्यावी लागते. आणि म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा त्यांचाच मेयर राहिला आणि त्या काळामध्ये ज्या काही भानगडी झाल्या, की जे आरोप प्रत्यारोप झाले, त्याची सगळी जबाबदारी त्यांनी स्वीकारलीच पाहिजे. आणि हे आमच्या लक्षात आल्याच्यानंतर आम्ही जरा असं म्हणलं की आता यांच्यामध्ये वाटेकरी होऊन करता काय, त्यापेक्षा यांना आता पहिलं सांगू, यांच्यात तर राहायचंच आहे आपल्याला. पण हे कामं करत असताना काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्याचं एक सूत्र बनवलं पाहिजे, त्याची एक कमिटी बनवली पाहिजे, त्या कमिटीमध्ये चर्चा झाली पाहिजे. हेच तर आम्ही मांडलं. आणि युती तुटलीच त्याच्याहून, आकडेहून तुटलीच नाही युती. आकडे इकडे तिकडे केले असते आम्ही, पण हा मुद्दाच त्यांना मान्य नव्हता. आणि हा मुद्दा आम्ही समोर करूनच तर निवडणुका लढलो आणि लोकांनी तो मुद्दा मान्य केला. आणि आज 82 आणि 84 काय जुळी भावंड झाली. आता मोठा भाऊ छोटा भाऊ राहिला. आता कसला हो मोठा छोटा कशाहून ठरतो? आमचे एक मित्र आहेत खासदार, त्यांनी सांगितलं की एखाद्या लहान्या भावाला जर 4 मुलं झाले आणि मोठ्याला 2च आहे, त्याच्याहून थोडा लहान मोठा ठरतो, असे खासदार म्हणले. माझं म्हणणं उलट आहे. अरे भावाचा जन्म शोधा कोणाचा कधी झाला? भारतीय जनता पार्टीची जनसंघाची स्थापना केव्हा झाली आणि शिवसेनेची स्थापना केव्हा? तुम्ही जन्मावून धरा ना, वयावर जावं लागत असतं. शिवसेनेची स्थापना झाली कधी? हा, आणि जनसंघाची स्थापना झाली कधी? त्याच्यावर वय ठरण, पोरावर कसं वय ठरलं जाईल? पण ते खासदार मोदय म्हणले की ज्याला जास्त मुलं तो मोठा केला, असं नाही चालत. त्याच्यामुळे आम्ही मोठेच आहे. आता बरोबरीचे इथं मुंबईत बरोबरीचे, बाहेर तर आम्ही मोठेच आहेत. एक आता तुम्ही म्हणाले की आम्ही खूप मोठं यश मिळवलं, त्याचं कारण आहे की बाहेरचे मोठे आले आणि आम्ही शुद्धीकरण करून घेतलं. भाजपाची कायम भूमिका राहिली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या ज्यांच्यावर आरोप करत होते पूर्वी, त्यांना तुम्ही घेतलं आणि त्यांच्या जीवावर यश मिळवलं. विशेषतः पिंपरी चिंचवड असेल, अमरावती असेल, म्हणजे लांडे असतील, त्याचबरोबर आपल्या देशमुख असतील, या सगळ्यांच्या भरोश्यावर भाजपा खरोखर त्या ठिकाणी सत्तेत आली, हे मान्यच करायला पाहिजे. पूर्वी जर तुम्ही नितीन गडकरींचे विधान परिषदेतले किंवा सभेतले भाषणं जर पाहिली तर छत्रपती फुले शाहू आंबेडकर हे जेव्हा ते बोलायचे की काँग्रेस NCP याच्यावर भावनिक राजकारण करतं, या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर तेच तुम्ही आता पण करतायत. जे पूर्वी छत्रपती फुले शाहू आंबेडकर कधी भाजपने म्हटलं नव्हतं, आता भाजप म्हणायला लागली आहे. कारण दुसऱ्यांवर टीका करायची आणि नंतर ते स्वीकारून आपला जय जयकार करायचा आहे. कुठपर्यंत नाही, असं नाही. असं तुम्हाला वाटतंय का आम्ही शाहू फुले आंबेडकराचं नाव कधी घेतलं नाही? आमच्या हर कार्यक्रमामध्ये शाहू महाराजांचा, आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो. पण त्यांना स्वतःला असं वाटतं ही आमची मक्तेदारी आहे. आणि हे महापुरुष कोण, एका पक्षाचे कोण, एका माणसाचे, त्यांच्या कुटुंबाचे बी नाही होत होते. महापुरुष कोणाचे नसतात, हे सगळ्यांचे असतात. पण ज्याच्या तोंडामध्ये जास्त वेळेस बोलल्या गेलं तो त्याचा होतो, असं चुकीचं आहे. शिवाजी महाराज, कोणीतरी असं म्हणत होतं की शिवाजी महाराज मनाचा हक्क आम्हालाच आहे. अरे तो खरा अधिकार तर आम्हाला, हे कोणाचे एकट्याचे थोडेच आहेत. परंतु आम्ही असं जरी म्हणत असलो, दुसऱ्या पक्षाचे जरी आमच्यात घेत असले, किती टक्के लोक घेतले तो आम्ही दुसऱ्या पक्षाचे? आत्ता जे मेन रोल करतात त्यातले 10% सुद्धा लोक हे बाहेरच्या पक्षातून आलेले नाहीत. पण बाहेरच्या पक्षातून जरी आलेले असले तर त्यांना रोल देऊ असं नाही आहे. आमची भूमिका आहे, जो चांगला आहे
त्याला भूमिका द्यावं, जो चांगला नाही त्याला चांगलं करावं आणि मग आमच्यासोबत घेऊन त्याला काही दिवसांना त्या भूमिकेत आणावं, ही भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे. JDP आणि आता 10 महानगरपालिकेमध्ये तुमचा जो एवढा मोठा विजय झाला आहे, त्याच्या मागे नक्की कारण काय? का अजूनही मोदींची लाट अजूनही आहे का ही नवीन देवेंद्र फडणवीसांची लाट आलेली आहे का जे गरीब जनता जी नोटाबंदीला त्यांनी समर्थन दिलेलं आहे का लोक म्हणजे वैताग गेले, जे अगोदर जे महानगरपालिकेत जे प्रस्थापित पक्ष होते त्यांना वैतागलेले होते, नक्की कारण काय? असं आहे साहेब, एक निवडणूक म्हणली की त्या उमेदवाराला फॉर्म भरल्यापासून तर निवडणुकीच्या पोलपर्यंत 10 दिवसाचंच काम असतं. पण जेव्हा कधी एखादी निवडणूक जाहीर झाली रे, तर त्या पक्षाच्या नेत्याला ती निवडणूक 2 महिने 3 महिने अगोदर त्या निवडणुकीची तयारी करावी लागते. अहो, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आमच्या 3 महिने गेले. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, आम्ही 3 महिने गेले. मी आणि मुख्यमंत्री आम्ही दोघांनी जिल्ह्यामध्ये जाऊन त्या जिल्ह्याच्या बैठका घेतल्यात. मग आमचे मंत्री, आमचे आमदार, आमचे खासदार खाली तालुक्यापर्यंत उतरवले, ग्रासरूटपर्यंत आम्ही गेलो आणि या निवडणुकी कशा जिंकल्या पाहिजे, आपण त्यासाठी काय करावं लागेल याची पूर्णपणानं नियोजन आम्ही केलं आहे. आणि नियोजन करून मग आम्ही दौरे आखले. मी स्वतः 20 जिल्ह्यात आणि 5 महापालिकेमध्ये गेलो. 72 सभा मी घेतल्या. माझ्यापेक्षा जास्त सभा मुख्यमंत्र्यांनी घेतल्या आणि सगळ्या ठिकाणी ते गेले. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोकसभेमध्ये जे वातावरण होतं, विधानसभेमध्ये जे वातावरण, अशा प्रकारचा जो आरोप आमच्यावर होत होता ना, त्या आरोपाचं उत्तर आत्ता ग्रामीण भागातल्या जनतेने दिलं की जिल्हा परिषदमध्ये सुद्धा यांचं हवा नाही आहे, काम आहे. हवाची गोष्ट सोडून द्या, आता त्यांना नाक नाही आहे असं म्हणायला. आणि मला सांगावं, काँग्रेसचा कोण कार्यकर्ता खाली गेला, राष्ट्रवादीचा कोण कार्यकर्ता खाली गेला आणि शिवसेनेचा कोण कार्यकर्ता खाली गेला? परवा कोकणातला एक नेत्याला विचारलं आहे की भाजपचं यश कसं मिळालं, रावसाहेब दानवेबद्दल त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं काही सिरियस घ्यायचे कारण नाही, कारण त्यांचे वक्तव्य आता जर पाहिले तर, आता माझे वक्तव्य नोटबंदीशिवाय त्याला काही दिसतच नाही. अहो, ज्यांना विधानसभेत पराभव पत्करावा लागला कोकणात, ज्यांना मुंबईमध्ये पराभव पत्करावा लागला त्या नारायण राणेला, ज्यांच्या मुलाला पराभव पत्करावा लागला, ज्याला पक्षानं सिरियस घेतलं नाही, ज्याला लोकांनी सिरियस घेतलं नाही, आणि असा नेता मला विचारा म्हणतो की रावसाहेब दानवेला सिरियस घ्यायची गरज. यांच्या नेत्याला कोण यांना पक्ष सिरियस घेत नाही, यांना लोकांनी सिरियस घेतलं नाही, यांच्या स्टेटमेंटला सिरियसपणा नाही. आणि अशा एखाद्या मोठ्या नेत्यांना असं वक्तव्य करणं, आणि यांना कुठं लोक सिरियस घेतले, हे गेले तरी लोक येत नाहीत. नाही, चला आमच्या सभेला, कोण्याही गावात चला, मी तुम्हाला दाखवून देतो. नारायण राणेला घ्या, मला घ्या, त्यांना म्हणा तुम्ही गाड्या पाठवू नका, मी गाड्या पाठवत नाही. आणि ज्याला कोणाला लोक कमी जमतील त्यांना चला जे म्हणलं ते दंड भरायचा. कोकणापुरता मर्यादित नेता आहे, राज्याची गोष्ट करतोय. अरे मी तर पक्षाचा अध्यक्ष झालो, अध्यक्ष व्हायसाठी किती आटापिटा चाललाय त्यांचा, सारा महाराष्ट्र डोक्यावर घेतलाय आणि मला सिरियस घेऊ नका म्हणता. मी पक्षाचा अध्यक्ष झालो, एक मुख्यमंत्रीपद सोडलं त्यांना, कोणा तेही शिवसेनेने दिलं हो, काँग्रेसनं कुठं दिलं, त्यामुळे त्यांना बी सिरियस घेऊ नका तुम्ही. रावसाहेब, मला त्या संदर्भात तुम्हाला विचारायचं आहे की आता तुम्ही म्हणालात की जेव्हा निवडणुका जाहीर होतात तेव्हा पक्षाच्या नेतृत्वाला कशा पद्धतीने आखणी करावी लागते, मांडणी करावी लागते, आणि मग निवडणुका गांभीर्याने घेऊन तिथे कार्यकर्त्यांची फौज उतरवावी लागते. आता जसं तुम्ही म्हणालात की काँग्रेस राष्ट्रवादीचे कुठे नेते खाली गेलेले होते, ते न जाण्यामध्ये एक मुख्य कारण आहे ते म्हणजे प्रत्येकाने आपापले बालेकिल्ले तयार केलेले होते, आपल्या जागिरी होत्या, आणि ते आपल्या जागिरी सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. राज्यातल्या नेतृत्वाला तिकडे बघण्याचं काही कारण नव्हतं, ते पण बोलवत नव्हते आणि राज्यातलं नेतृत्व सुद्धा बघत नव्हतं. भाजपने हा एक नवा ट्रेंड आणलेला आहे. नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो, या सगळ्या निवडणुकांची मांडणी तुम्ही शिक्षक मतदारसंघात ज्या पद्धतीने काम केलं, ही जी मांडणी करण्याची जी पद्धत आहे, ही कशा पद्धतीने तुम्ही आखणी करता, कसं त्याचं पूर्ण एक्झिक्युशन होतं ते जरा महाराष्ट्राला सांगा. भाजपने हा नवा पायंडा आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणलेला आहे. आणि असं आहे की एकतर आम्ही जी निवडणूक आमची स्वतःची लढतो त्याच ताकदीनं आम्ही कार्यकर्त्याची निवडणूक लढतो. काँग्रेसचं आणि इतर पक्षाचं वेगळं आहे. आपली निवडणूक ताकदीनं लढवायची आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं, ही भाजपची नीती नाही आहे. अर्थात जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, माझ्यासारख्या प्रदेशाध्यक्षाला जिल्ह्यात जाऊन बैठक घेऊन सगळ्यांना एकत्र करून ही निवडणूक एकत्रितरित्या कशी लढावी हे सांगणं काही गरज नाही आहे. पण आमची ती धारणा आहे, आमची ती पद्धत आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला एकत्र करून निवडणुकीमधल्या जे काही खाचेखुचे आहेत, आता माझ्यासारखा माणूस तेव्हाच निवडणुका लढलो,
23 मधली एक निवडणूक हारलो मी, इंदिरा गांधी वारले तेव्हा. या 23 निवडणुकीचा आम्हाला अनुभव आहे. मुख्यमंत्री 5-6 निवडणुका लढलेत ते, आणि मी स्वतः रिजनमध्ये गेलो आणि तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांना एकत्र करून नियोजन कसं असावं, निवडणुकीच्या पूर्वी काय करावं, निवडणुकीमध्ये काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगून एक यंत्रणा आम्ही केली आणि मग प्रदेश पातळीवर यंत्रणा केली. आता काही काही लोक म्हणते तुमचे मंत्री कुठे फिरलेच नाही. अहो, आम्ही आमदाराला सांगितलं तुमच्या मतदारसंघातले माणसं तुम्ही निवडून आणले पाहिजे, जबाबदारी तुमची आहे. आम्ही खासदाराला सांगितलं तुमच्या मतदारसंघातली माणसं तुम्ही निवडून आणले पाहिजे, तुमची आहे, मुंबईला येऊ नका. आणि पालकमंत्र्याला सांगितलं तुमचा जिल्हा तुम्ही सांभाळा, तुम्ही जिल्ह्यात येऊ नका. आमचा एकही पालकमंत्री जिल्हा सोडून निवडणुकीच्या काळात आम्ही बाहेर फिरू द्यायला नाही, एकही आमदार फिरू द्यायला नाही, एकही खासदार फिरू द्यायला नाही. पण जी काही टीम होती आमची, मग तुम्ही त्याच्यामध्ये विनोद तावडे घ्या, चंद्रकांत दादा घ्या, पंकजा मुंडे घ्या, मी, मुख्यमंत्री, काही जिल्ह्यात काही लोकांनी दौरे केले, पण मी आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व दूर महाराष्ट्रामध्ये दौरे केले. पण जबाबदारी वाटून दिली की कोणा काय करायचं. समजा नांदेड जिल्हा आहे, नांदेडला सांगितलं हा जिल्हा तुमचा, परभणीत काय चाललं डोकवायचं नाही तुम्ही, परभणीवाल्याला सांगितलं जालन्यात काय चाललं तुम्ही बघायचं नाही. मग जबाबदारी ज्याची त्याला दिली त्याला वाटतं ना की यश बी माझ्या वाट्याला येईन, अपयश बी माझ्या वाट्याला येईन, आणि तो चिटकून मिळला. आणि त्याच्यामुळं आज काय यश मिळालं आम्हाला, मला सांगा ना. भारतीय जनता पार्टीची वाढ किती झाली माहिती का, 207% वाढ झाली आत्ता या निवडणुकीमध्ये. शिवसेनेची 18% वाढ झाली आणि काँग्रेस 40% खाली आलंय आणि 61% जवळपास राष्ट्रवादी खाली आली. ही भारतीय जनता पार्टीवर 207% झाली. आणि आमच्या जागा किती होत्या मला सांगा ना. मला असं वाटतं आमच्या जागा 205, 605 जागा झाल्या. आणि ग्रासरूट म्हणजे खेड्यात जे लोक कोणी म्हणत होते की शेठजी भटजीची पार्टी आहे, हे त्यांना उत्तर दिलं लोकांनी. आता गटात पोहोचली, गणात पोहोचली, ग्रामपंचायतमध्ये मागच पोहोचली. आणि आता सहकाराचा रस्ता पकडतोय आम्ही. आणि त्यामुळे महाराष्ट्रावर आता भारतीय जनता पार्टीचा कब्जा झाला आहे. हा कब्जा केवळ कोणाला दाबण्यासाठी नाही आहे, आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. आता त्याच्यातून जर कोणाला असं वाटतं की आपल्याला दाबण्यासाठी करत नाही आहे, आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा. एक जे तुम्ही म्हणताय दाबण्यासाठीचा जो मुद्दा आला त्याच्यामुळे विचारायचं की मराठवाडा मध्ये तुम्ही आंदोलनं अनेक बघितलेली आहेत आतापर्यंतच्या काळामध्ये. अगदी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इथे म्हटलं जातं की भाजप पूर्णपणे मुंबई वेगळी केली जाईल किंवा मुंबईची पूर्ण जी आत्तापर्यंतची आर्थिक राजधानीचं स्टेटस आहे ते भाजप गुजरातकडे घेऊन चाललं आहे. ही जी सातत्यानं एक प्रकारची ओरड केली जाते, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की भाजप अजून मुंबईत जेवढी पुढे जायला पाहिजे होती तेवढी पुढे गेली नाही? कारण तुम्ही समाधानी असणं साहजिक आहे, 30 वरनं 82वर पोहोचलेत, किंबहुना शिवसेनेच्या अगदी शिंगात अडकली आता. पण पुढे जाऊन आता जर का वाढायचं असेल राज्यात, तर राज्यात तो विश्वास, भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्राचा पक्ष, मुंबईच्या किंवा मराठीच्या विरोधात नसलेला पक्ष, असा काही विश्वास तुम्हाला देता येईल का? आणि त्याला जोडून विदर्भवादी पक्ष. पहिला एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, या महाराष्ट्रासाठी अनेक हुतात्मे झालेत आणि महाराष्ट्र हा मुंबई ही गुजरातला जावं अशा प्रकारची जी वक्तव्य केले जातात ना, हे राजकारणामध्ये स्वतःला काही मिळवण्यासाठी भावनात्मक मुद्दे निर्माण करून मतं आपल्या बाजूला ओढता येतील का याच्यासाठी हे केलं जातं. साहेब, मुंबई गुजरातला जोडणं तोंडाचा खेळ नाही आहे आणि राजकारणापोटी तर मुळच जोडल्या जाणार नाही. अहो, आम्ही छत्तीसगड राज्य केलं आहे, आम्ही झारखंड राज्य केलं आहे, आम्ही उत्तराखंड राज्य केलं आहे. तिथल्या लोकांना पेढे खाऊ घातले की हे राज्य झालेत म्हणून. आणि काँग्रेसनं राजकारण डोळ्यापुढं ठेवून तेलंगणा केलं आहे, लोकांनी गोळ्या खाऊ घातल्यात एकमेकाला. राजकारण डोळ्यापुढं ठेवून असं विभक्त करणं आणि एकत्र करणं हे होत नसतं. ही भावना निर्माण करायची लोकांमध्ये, आम्हाला मतं घ्यायचे आणि मग काम नाही केलं तरी चालतं. भावनेवर मतं आता लोक देत नाही, आता लोक कामावर मतं देते. हे डोक्यातून काढून टाका की मुंबई ही गुजरातकडे जाईल, असं होत नाही. मुंबई ही मुंबई आहे. आणि निवळ मराठी मतं, मी तुम्हाला सांगतो का, मराठी मतावर जर राजकारण करायचं असतं, हार्दिक पटेल कशासाठी आणला? काय गरज पडली हार्दिक पटेलची? हार्दिक पटेलची सारख्याची गरज पडली तुम्हाला आणि त्याला नेता प्रपोज करता तुम्ही गुजरातचं. या मुंबईमध्ये मराठी मताचा तर आम्ही आदर करतोच, इथल्या मराठी मताबद्दल आम्हाला आदर आहेच, काही शंका नाही. पण केवळ आता मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, ही मुंबई आता केवळ एका जातीपातीची राहिली नाही आहे, कॉस्मोपॉलिटिशन झालं आहे मुंबई. निश्चितच सर, मुंबईने सुद्धा हे निर्भय यश तुम्हाला दिलेलं आहे. अगदी 30 वरनं 82चा आकडा गाठणं खरोखरच एक चांगलं मार्जिन तुम्हाला मिळालेलं आहे. पण आता नेमकं पुन्हा हेच प्रश्न होतात, युतीचं काय होणार याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पण घेऊया एक छोटासा ब्रेक.
न्यूजरूम चर्चामध्ये आपण रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत करतो आहोत. दानवे सर, एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की मगासपासून आपण सगळेजण अगदी सगळ्या सहकाऱ्यांच्या मनातला प्रश्न आहे की प्रत्येक वेळी आपण म्हटलं होतं की भाजपने यावेळी गुंडांना प्रवेश दिला आणि तुम्ही मगाशी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं की आम्ही भाजपमध्ये आले म्हणजे आम्ही त्यांचं शुद्धीकरण केलं. नेमकं काय केलं तुम्ही सांगाल? शुद्धीकरण म्हणजे भाजपमध्ये जे लोक आता या निवडणुकीमध्ये आले, काय तुम्ही त्यांना सगळ्यांना गुंड समजता का? नाही, अनेक गुंडांची नावं आहेत पुण्यामध्ये, खास करून राष्ट्रवादीचे अनेक गुंड, भारतीय जे टीका करत होती भारतीय जनता पक्ष की तिथे गुंड होते म्हणून, त्याच गुंडांना तुम्ही यावेळी प्रवेश दिलेला होता. मी आपल्याला असं म्हणलं की अनेक नवीन इतर पक्षातले कार्यकर्ते ते आमच्यात आलेत. आमची काय विचारधारा आहे मी त्यांना समजून सांगितली, आमच्या विचारधारेशी त्यांना जोडलं आणि त्याला पक्षाने महत्त्व दिलं. मी गुंडाची भाषा वापरली नाही, पण आमच्या विरोधकांनी ती भाषा वापरली की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक गुंड आलेत. नाही, त्यांच्यावर तसे खटलेच दाखल होते. सांगतो तुम्हाला, भारतीय जनता पार्टीमध्ये असे अनेक गुंड आलेत. भारतीय जनता पार्टीनं मी राज्याचा अध्यक्ष असा एकही कार्यक्रम नाही ठेवला आज गुंडांना प्रवेश देणे आहे असं कुठंच नाही केलं. ऐका, आज गुंडांना असं नाही आहे. एखादा आजी आमदार, एखादा माजी आमदार, एखादा आजी खासदार, एखादा माजी खासदार पक्षात देतो आणि त्याचं शेपूट धरून 100 कार्यकर्ते हार घालून घेतात. त्यात एखादा असा गुंड आला असेल तर त्याची बी आम्ही चौकशी करतो. नाशिकला गुंड आला होता, मी स्वतः जाऊन तिथं जाऊन काढून टाकलाय. तो आता अपक्ष निवडणूक लढलाय. अशी काही चालणी नाही आहे. पण एखादा गुंड आहे आणि त्याला कोर्टानं सजा दिली की हा गुंड म्हणल्यापेक्षा याच्यावर गुन्हा झालाय सिद्ध, अशाला आम्ही ठेवत नाही आणि गुंडाला तर मुळीच आम्ही थारा देत नाही. आणि त्याच्यामुळं एखाद्या शहरात एखादा आला म्हणून काय गुंडाला प्रवेश दिला असा अर्थ होत नाही. दानवेजी, एक शब्द अख्ख्या महाराष्ट्रात गाजला, पारदर्शकता. आता सगळी निवडणूक संपली आहे. भाजप आम्हाला पारदर्शकतेची व्याख्या सांगेल का, की तुमची व्याख्या काय आहे? आणि जर उद्या तुम्ही शिवसेनेसोबत युती केली तर त्याला पारदर्शकता म्हणायचं का? आणि ज्यांनी तुम्हाला मतदान केलं त्याची ती फसवणूक ठरणार नाही का? आमची युती मुळामध्ये पारदर्शकता ही गोष्ट शिवसेनेला मान्य नव्हती आणि म्हणूनच आमची युती तुटली. शिवसेनेशी युती होईल का, होणार नाही का, अख्ख्या देशाला उत्सुकता लागलेली आहे. आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीनं आज कोर ग्रुपची बैठक संध्याकाळी बोलवलेली आहे. आमच्या कोर ग्रुपच्या सगळ्या नेत्यांना मी सकाळी फोनवर बोललो. आम्ही आज संध्याकाळी बसू आणि नक्की या राज्यातले सत्तेचे गणित जमवण्यासाठी काय करावं लागतं, मग महापालिकेमध्ये काय करावं लागेल, जिल्हा परिषदेमध्ये काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टीचा निर्णय आम्ही सामूहिकरित्या करू आणि मगच पुढचा निर्णय घेऊ. एक दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता शिवसेनेशी तुम्ही जर युती केली तर पारदर्शकतेचं काय? असं होतच नाही. पहिला मुद्दा असा आहे की पारदर्शकतेसाठी जर कोणी आमच्यासोबत येत असेल तर पहिला आमचा मुद्दा राहील, आमच्यासोबत असाल तर पारदर्शकता ठेवली पाहिजे आणि हा मुद्दा मान्य असेल तरच तुमचं आमचं जमन, नसता जमणार नाही. त्याची व्याख्या काय आहे? पण अनेक वेळेस व्याख्या सांगितली तुम्ही, आता मला पुन्हा व्याख्या विचारता. मी त्या बैठकीमध्ये होतो. पारदर्शकतेचा अर्थ असा की ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये काही जे ताशेरे आलेत, काही रोष आलेत, जसं मुंबईचं मंदारजींनी विचारलं आहे मला की रोडचे कामं खराब झालेत वगैरे वगैरे, कोणी काही केलं नाही. जेलमध्ये गेलेत मुंबईतले रोडवाले, गेले नाही असं नाही आहे. मुळामध्ये एखादी समन्वय समिती असावी, काम करत असताना त्या समन्वय समितीचा सल्ला घ्यावा आणि कारभारामध्ये एकूण पारदर्शकता जर आणायची असेल तर जनतेला सुद्धा काही गोष्टी कळल्या पाहिजे. पारदर्शकतेचा मुद्दा तर कोणालाही कळतो, पण समन्वय समिती असून त्याचा विचार झाला पाहिजे आणि मगच तो निर्णय झाला पाहिजे असं आमचं मत आहे. एक छोटासा प्रश्न आहे. एक तुमच्यावर टीका अशी होते की रावसाहेब दानवेंना लॉटरी लागली, म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री आहेत किंवा बाकीचे आहेत, त्यांचा खूप मोठा वाटा आहे आता मिळवलेल्या यशामध्ये, पण रावसाहेब दानवेंना कुठे ना कुठे एक लॉटरी लागली की त्यांचा एवढा प्रभाव नसताना देखील त्यांना खूप मोठं श्रेय मिळतंय या सगळ्या विजयाचं. मिळतंय ना, पण तुम्ही या टीकेला काय? आभारी आहे मी तुमचे. चला, तुम्ही आयबीएनना मान्य केलं, मला श्रेय मिळतं, एवढंच तर पाहिजे. म्हणजे आता खुलासा करायची गरज काय? हे बघा, जे कोणी असं म्हणत असतील ना, मी माझ्या गावचा सरपंच होतो, मी माझ्या पंचायत समितीचा सभापती होतो, मी आमदार राहिलो 2 वेळेस, खासदार राहिलो 4 वेळेस, कारखान्याचा चेअरमन झालो, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचा भाजपचा पहिला राज्यातला मी चेअरमन आहे, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, या साऱ्या संस्थेत एक 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 पायरी चढ-इथपर्यंत येऊन पोचलो आणि आता भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो, केंद्रातला मंत्री झालो. याला काय जनसमर्थन नाही म्हणत? मी माझ्या गावच्या भाजपच्या शाखेचा अध्यक्ष राहिलो, तालुक्याचा अध्यक्ष, जिल्ह्याचा अध्यक्ष आणि मग राज्याचा अध्यक्ष झालो. चला, आणा माझ्या जोडीला एखादा माणूस तुमच्याजवळ, कोणी आहे का? कोणत्याही पक्षातला आणा माझ्याजवळ.
मी आणि गोपीनाथ मुंडेंसोबत राजकारण केलं. मुंडे जिल्हा परिषदचे मेंबर झालेत, मी जिल्हा पंचायत समितीचा सभापती झालो. ते आमदार झाले, मी आमदार झालो. ते कारखान्यात चेअरमन झाले, मी कारखान्यात चेअरमन झालो. ते राज्यात मंत्री झाले, केंद्रात मंत्री झाले, मी केंद्रात मंत्री झालो. ते भाजपचे अध्यक्ष झाले, मी भाजपचा अध्यक्ष झालो. माझ्याजवळ कोणीही तुम्ही ग्रामपंचायतपासून तर पार्लमेंटपर्यंत जाणारा कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता आणून बसवा ना, आणि ग्रामीण भागातले प्रश्न जेवून ऐकून घ्या, माझ्याकडून ऐकून घ्या ना. राजकारणाच्या असूयेपोटी कोणी कोणावर काहीही आरोप करतं. आणता का, चला एक चावडी भरवा तुमची अशी आणि त्याला बसवा आणि मला बसवा असं म्हणणाराला ही लॉटरी नाही साहेब. हे घाम आहे, घाम. कष्ट केलेत. माझ्या मुलाचं लग्न 2 तारखेला आहे, अजून उद्यापर्यंत मी मुंबईत आहे. हे कष्ट करावं लागतात. 5 वाजलेत आम्हाला या निवडणुकीत झोपायला. असं काही ते गप्पा मारले मी अंगावर घेऊन बसेल थोडा होतो त्याच्यातमध्ये. कष्ट करावं लागतात. ऊन पाय 65 किलोमीटर सायकलवर प्रवास करून भारतीय जनता पार्टीची नोंदणी करणारा मी आहे. 65 किलोमीटर. तुमचा फिटनेस सांगतो. अजूनही 25 वर्ष तुम्ही फिट आहात, त्यापासून दिसतंय ते की तुम्ही काय मेहनत केलेली आहे. त्या अर्थाने हा मेहनतीतला पैलवान आहे. असं नाही अंदाजे डाव मारला आणि पडला समोरचा. असे किती जण लोळवलेत म्या. दानवेजी, काल उद्धव ठाकरे म्हणाले पत्रकार परिषदेत की भाजपचं हे यश का म्हणायचं, हे त्यांनी सत्ता संपत्तीच्या जोरावरती मिळवलेलं आहे. आणि संध्याकाळी चंद्रकांत दादा म्हणाले की आमची चर्चेची तयारी आहे. तर ज्या पक्षाची भूमिका आहे की तुम्ही जे यश मिळवलं ते सत्ता संपत्तीच्या जोरावर मिळवलं आहे, अशा पक्षासोबत तुम्ही युती करणार का? हे बघा, हरल्याच्या नंतर काहीच सापडत नसतं. सत्ता आणि संपत्तीचा वापर केला हा कोणत्याही सरकारमधल्या पक्षाला हा आरोप करायला सोपा असतो दुसऱ्याला. तोच त्यांनी आरोप केला आणि त्याच्यामुळं दुसरं काय करतील ते. आता चंद्रकांत दादांनी म्हणलं की आम्ही युती करता तयार. अरे आम्ही समविचारी पक्ष आहेत, आमचे वैचारिक मतभेद नाही आहेत. निवडणुका संपलेल्या आहेत, आरोप प्रत्यारोप संपलेले आहेत. आत्ता प्रश्न राहिला पुढं ते आणि आम्ही एकत्र येणार का, हा तर कळीचा मुद्दा आहे तुमचा. आणि त्यामुळे हा मुद्दा जो आहे तो आम्ही संध्याकाळी बैठक घेऊ याच्यावर. बरोबरच आहे. तेच मला विचारायचं आहे की ज्याच्या बाबत ते म्हणतायत की सत्ता संपत्तीच्या जोरावर तुम्ही मिळाला, इतका मूलभूत आरोप केला जातोय निवडणुकी आता याच्यानंतर सगळे निकाल लागल्यानंतर, इतका डिफरन्स असतानाही तुम्ही शिवसेनेसोबत युतीची चर्चेसाठी तयारी ठेवली आहे, तर मग पक्षाची काय भूमिका आहे? कोणा ठेवली? कुठं तयारी केली दाखवली आम्ही? तुम्ही इतके प्रश्न विचारता, 4-5 उलटे पालटे त्यातलं धरून घेता. आम्ही शिवसेनेची अजून चर्चेची तयारीच केली नाही. आणि तो अधिकार ना दादाला आहे, ना तो रावसाहेब दानवेला आहे, आणि तो ना मुख्यमंत्र्याला आहे. तो अधिकार फक्त कोर ग्रुपला आहे. आणि तो संध्याकाळी कोर ग्रुप आहे आमची मीटिंग होईल आणि त्यानंतर आम्ही जे बोलू ते अधिकृत बोलू. नाही, आत्ता तुम्ही म्हणालात की शिवसेने एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही अधिक स्पष्टपणे द्यावं अशी अपेक्षा आहे की ज्या निवडणुकीपूर्वी ज्या पक्षांबरोबर तुम्ही आरोप प्रत्यारोप केले, अगदी खालच्या स्तरावर जाऊन प्रचार झाला एकमेकांच्या विरोधात आणि त्यांच्याबरोबर तुम्ही बसला, तर त्या मतदारांची फसवणूक नाही का, हा खरा प्रश्न होता. त्याचं उत्तर जरा स्पष्टपणे. आणि दुसरी गोष्ट, या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं बऱ्याच चर्चा झाल्या की लक्ष्मी दर्शनाशिवाय काही होत नाही, अशा प्रकारची ही चर्चा झाली. तर आणि उद्धव ठाकरे यांनी पण तो आरोप केला. हा, त्यामुळे या 2 गोष्टींचे जरा उत्तर आहे. बघा, राजकारणात जरा मागं वळून बघावं लागेल तुम्हाला. ज्या शरद पवार साहेबांनी सोनिया गांधीवर आरोप केले आणि पक्ष दुसरा काढला आणि लगेच विधानसभेची निवडणूक लढले, एकमेकाच्या विरुद्ध लढले, आरोप प्रत्यारोप काही कमी झाले नाही. ती निवडणूक तुम्ही आठवा. मला असं वाटतं की ती 1999ची निवडणूक असली पाहिजे. त्यावेळेस मी आमदारकी सोडून खासदारकीला उभा राहिलो आणि त्यांनी पुन्हा दोघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. काय त्यांनी लोकांना धोका दिला आहे का? आणि 10 वर्ष पुढचं सरकार चालवलं. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही आणि राजकारणात कोणी कोणाचा मित्र नाही, हे लक्षात घ्या. काही मूलभूत मुद्दे सगळ्यांनाच बाजूला ठेवावं लागतं आणि एकत्र यावं लागतं. जम्मू काश्मीरमध्ये आम्ही आणि आता मुख्यमंत्रीचं नाव काय, महबूबा. अरे काही त्यांनी मुद्दे बाजूला टाकले, काही मुद्दे आम्ही बाजूला ठेवले आणि दोघं एकत्र येऊन सरकार चालवलं की नाही. आज मुळामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येऊ शकते का आणि आमच्याकडनं लोकांची फसवणूक होती का, या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही आज संध्याकाळी बसणार आहे. हे स्पष्ट उत्तर आहे माझं. आणि मला माहीत असलं तरी मी आत्ता सांगू शकत नाही माझ्या मीटिंग शिवाय. शरद पवारांचं उदाहरण दिलं, मग तुम्ही तुमचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष यात साधर्म्य आता एका प्रकारचेच पक्ष झालेत का? मग नाही, आता आम्ही दोघंही येतो ना.
चांगला कोणता आणि वाईट कोणता आता लोकांनी फैसला करून टाकला नव्हता. सारखी कशी म्हणता येईल आता आम्हाला? शेवटी कोणत्याही राजकीय पक्षाचं मूल्यमापन जर करायचं असलं तर कोणाचे लोक किती निवडून येतात याच्यावरच त्याचा छोटा का मोठा अवलंबून आहे. त्यामुळे शरद पवारचे लोक उभे होते, आमचेही लोक उभे होते, लोकांनी आम्हाला मान्यता दिली. आता रावसाहेब, आपला लक्ष्मी दर्शनाचा मुद्दा निसटला, तो राहिला. तो खूप चर्चेत राहिलेला. जरा स्पष्ट मुद्दा विचारा तुम्ही, काय तो काय म्हणायचं तुम्हाला? निवडणूक प्रचाराच्या दरम्यान मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय आपल्या बाजूनं मतदार येत नाहीत अशा प्रकारचे थेट आरोप तुमच्यावर झाला होता. तुमचे प्रचारातल्या जी भाषण होतं त्याच्याबद्दल पण कॉन्ट्रोवर्सी झाली, त्याच्याबद्दल अधिक जरा विस्तृतपणे सांगा. हे बघा, पैठण नगरपालिकेची निवडणूक होती. तो माझा लोकसभा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये शेवटच्या दिवशी ती जाहीर सभा होती आणि मी त्या जाहीर सभेमध्ये असं म्हणलं होतं की तुम्हाला आता फार वेळ मी इथं बसवणार नाही. संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपणार आहे आणि तुम्हाला आपल्या आपल्या वार्डामध्ये जाऊन लोकांचं दर्शन घ्यायचं आहे. लोकांचं दर्शन घ्यायच्या अगोदर लक्ष्मीचं दर्शन घ्या, गणपतीचं दर्शन घ्या आणि मगच लोकांना हात जोडायला जा असं म्हणलं. लक्ष्मी दर्शन याचा अर्थ काय आहे सगळ्यांना माहिती. शब्दछल नका करू. लक्ष्मी दर्शनाचा अर्थ हा होतो मी लक्ष्मी दर्शन आणि गणपती दर्शन म्हणलं. चॅनलवाल्यांना गणपती काढलं, लक्ष्मी दाखवलं. शब्दशल नाही. तुम्ही आयोगाला एक वेळेस कागदोपत्री बनवू शकता, पण ग्रामीण भागातल्या महाराष्ट्रात चांगली माहिती आमच्यावर अनेक अशा बघा काही गोष्टी अशा तुम्हाला अधिक स्पष्ट सांगा. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. मी ज्या मतदारसंघात राहतो, ज्या मतदारसंघाचं कोणी आपल्या आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतं, त्या मतदारसंघात कोण्या भाषेत त्यांच्या कार्यकर्त्याला किंवा त्या पब्लिकला समजून सांगायला पाहिजे ते शब्दप्रयोग आम्हाला करावे लागतात. उदाहरणार्थ, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना 100 रुपयामध्ये गॅस कनेक्शन देतो अशा प्रकारचा मी एक कार्यक्रम केला आणि झोपडपट्टीतले बिचारे गरीब लोक माझ्या पुढे बसले आणि त्यांना मी 100 रुपये घेतले आणि एक गॅसचं कनेक्शन दिलं महिलांना. त्या सभेमध्ये मी असं म्हणलं होतं की तुम्ही जनधन गरीब, हे सरकार गरिबाचं कल्याण करणारं सरकारने अनेक योजना गरिबासाठी केल्या, त्यातली एक जनधन अकाउंटची योजना होती. तुम्ही त्यांना मी सांगितलं की तुम्ही आता जनधनमध्ये खातं खोललं, आता हे खातं तुम्ही वर्षभर चालवा. मग हे खातं चालू की सरकार तुम्हाला 5,000 रुपये टाकील. आणि मी पुढं असं म्हणलं हे 5,000 रुपये तुम्हाला कर्ज आहे, पण ते दाखवलं नाही कोणा. आता ते 5,000 हे कर्ज म्हणजे त्याला ओडी किंवा सीसी आहे. माझ्या झोपडपट्टीतल्या माणसाला ओडी किंवा सीसी कळतं का? आणि तुम्ही काय ऑब्जेक्शन घेता माझ्यावर की सरकार 5,000 रुपये टाकणार आहे म्हणून? माझ्या मतदारसंघातल्या लोकांना कळतं की सरकार आपल्याला कर्ज देणार आहे 5,000. आणि मी पुढं असं म्हणलं की हे 5,000 घेतलं कर्ज जर तुम्ही बार फेडलं रे तर पुन्हा तुम्हाला मुद्रा लोनमध्ये आपला व्यवसाय चालू करण्यासाठी पात्र असाल आणि तुम्हाला ते कर्ज मिळेल. माझ्या झोपडपट्टीतल्या माणसाला मी ओडी मंजूर होणार आहे, सीसी मंजूर होणार आहे, हा शब्दप्रयोग समजतो का? आणि त्याला म्हणतात वादग्रस्त वक्तव्य. तेच तर नारायण राणे काल म्हणले की वादग्रस्त वक्तव्याहून ते प्रसिद्ध आहे. नाही दानवे साहेब, तुमच्या या वक्तव्याच्या IBN लोकमतला मी बातमी सुद्धा दाखवली होती. तुम्ही तांत्रिकदृष्ट्या हे जरी सांगत असला तरी तुमचा शब्द असा होता की तुमच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये आलेले आहेत आणि आलेले आहेत नाही जमा होतील. नाही आलेले आहेत असं तुम्ही म्हणला होता. आता तुम्ही टेक्निकल उत्तर देताय. प्रश्न आहे की आज लोकमत किंवा कुठलंही वर्तमानपत्र घेतलं तरी धन्यवादच्या तुमच्या जाहिराती आहेत. निवडणुकीच्या अगोदर सगळीकडे छत्रपतींचा तुम्ही वापर करता, छत्रपतींचा फोटो. निवडणुका झाल्या की कसं छत्रपतींना तुम्ही विसरता? आणि दुसरं, शिवसेना सुद्धा आरोप करत होती की शिवस्मारकाला परवानग्याच नाही तरी मोदींना आणलं आणि तो सगळा भूमिपूजनाचा डाव घातला. मुंबईची निवडणूक समोर ठेवूनच तुम्ही हे सगळं केलं का? आणि तुम्ही असंही म्हणाला होता की 400 आतंकवाद्यांनी समर्पण केलं नोटाबंदीनंतर. तुम्ही 10 आतंकवाद्यांची नावं सांगाल? आतंकवाद्याच्या नावाची लिस्ट मी देईन काढून तुम्हाला संरक्षण खात्यातून. अशी लिस्ट घेऊन सगळं फिरत नसतं कोणी आतंकवादी यायची. मी देईल तुम्हाला लिस्ट काढून. मी असं म्हणलं होतं की अतिरेक्याच्या हातामध्ये भारतीय नोटा गेल्या आणि पाकिस्तानने ते अतिरेकी आपल्या देशात पाठवून आतंकवादी हल्ले केले. त्यातूनच उरीचा हल्ला आणि पठाणकोटचा हल्ला झाला. आज स्थिती अशी निर्माण झाली की आपल्या देशात आलेले आतंकवादी परत जायला पैसे नाही आहेत आणि ते आपले आत्मसमर्पण करतायत. असं म्हणून तुम्ही 400 काय लावून धरलं? जरा रेकॉर्ड काढा. जर आत्मसमर्पण केलं की नाही लोकांना, तुम्ही एक आकडा धरता 3 दिवस त्या आकड्यावर ओढत बसता. अरे हे सांगा ना की आतंकवादी आपल्याकडे शिरले, भारतीय नोटा आणल्या आणि पठाणकोटचा उरीचा हल्ला केला, याचं सोडून देता तुम्ही. आणि काय तुम्ही 400 आतंकवादी धरले गेले. अरे जरा आतंकवादीने आत्मसमर्पण केलं, मी देईल तुमच्याजवळ, रोज भेटी होते तुमच्या माझ्या. असं नाही चालत. याला काय वादग्रस्त वक्तव्य म्हणतात का याला? आता तुम्ही कशाचाही वाद कुठेही लावता.
आता हे शिवाजी महाराजाचा फोटो नाही, अरे ती भारतीय जनता पार्टीची जाहिरात आहे. त्या जाहिरातीमध्ये नेतृत्वाच्या आशीर्वादामुळं आम्ही इथं जिंकलो ही जाहिरात दिली आम्हाला. जेव्हा जेव्हा कधी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांचं नाव घ्यायचा प्रसंग येतो आम्ही घेतोच त्यांचं नाव. उद्या जर का एखादी जाहिरात दिली तर सगळ्याच ठिकाणी सगळं नसतं. आणि मी तुम्हाला सांगेल पण देईल मी संरक्षण खात्याकडून आत्मसमर्पण केलं की नाही म्हणून. नानासाहेब आता ही जाहिरात आता तुम्ही पाहिली त्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचा फोटो एकदम मोठा आहे आणि तुमचं एकदम छोटा आहे. म्हणजे तुम्हाला लोकनेता म्हणून अजून भाजप स्वीकारत नाही किंवा प्रोजेक्ट करत नाही, मुख्यमंत्र्यालाच मोठं तुम्हाला कळत नाही का मला स्वीकारायला मला पक्षाचा अध्यक्ष केलं प्रदेशाचं काय मला स्वीकारलं नाही का पक्षानं अजून. मान्यता कशात असती, फोटोत असती का पदात असती. मी खुर्चीवर बसलोय पक्षाध्यक्षाच्या आणि राज्याचा कारभार चालवतोय. आणि आज जेव्हा बैठक होईल कोर ग्रुपची त्या बैठकीचा अध्यक्ष मी असतो आणि बाकीचे सगळे आमचे असे बसले असतात. फोटोवर काय जाता. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुखच आहेत आणि प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्याला तेवढं महत्त्व द्यावंच लागतंय. राज्याचा प्रमुख म्हणून त्यांना राज्यकारभार चालवतो. तुम्ही मुख्यमंत्री मोठे, मी छोटा, मी मोठा, ते छोटे असं नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेशाच्या अध्यक्षाला काय महत्त्व असतं हे तुम्हाला भाजपचे कार्यकर्ते झाल्यावर कळलं. दुसरा देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्री झाले. रावसाहेब दानवेंचा प्रवास कसा असेल? मला अनेक वेळेस मी खुलासा केला ह्या गोष्टीचा की मी प्रदेशाध्यक्ष झालो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मला स्वतःला आणि देवेंद्र फडणवीसला असं वाटतं की मुख्यमंत्र्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाचं पद छोटं नाही आहे. आणि जर तुम्ही असं माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण करत असाल समजा तर एक गोष्ट तुम्ही सगळेजण लक्षात घ्या की अशी इच्छा ठेवून काम करणारा हा कार्यकर्ता रोज मरत असतो. मी गावचा सरपंच होतो, मला माहीत नव्हतं मी सभापती होणार आहे. मी सभापती झालो, मला माहीत नव्हतं मी आमदार होणार आहे. मी आमदारचा खासदार झालो, मला माहीत नव्हतं मी खासदार होणार आहे. मी केंद्रात मंत्री झालो, मला माहीत नव्हतं मी केंद्रात मंत्री होणार आहे. मी राज्याचा अध्यक्ष झालो. जे काम पुढं येईल ते निष्ठेनं करणं आणि एक एक गोष्ट पुढं चालत जाणं आणि पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणं हा माझा स्वभाव आहे. आणि त्याच्यामुळं मला जे पदं आतापर्यंत मिळाले ते भारतीय जनता पक्षामुळं मिळालेले आहेत. आणि त्यामुळे मी अशी इच्छा अपेक्षा ठेवून केंद्रातून मुंबईमध्ये नाही आलो. माझी प्रामाणिक इच्छा होती की मी एवढे वर्ष 35 वर्ष काम केले. माझ्याबरोबरची सगळी माणसं कोणी विरोधी पक्षात झालं, कोणी मुख्यमंत्री झालं, कोणी उपमुख्यमंत्री झालं. माझ्यासारख्या माणसांना प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत जाऊन पोहोचलो पाहिजे. मी ते पोहोचलो. मला आता कशाचीही अपेक्षा नाही. मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? मी सांगितलं तुम्हाला आता मला कशाचीही अपेक्षा नाही. एक मुद्दा त्यातला की तुम्ही मुळात केंद्रामध्ये सुद्धा म्हणजे मोदींसारख्या एका एवढ्या म्हणजे मोठ्या कॅनव्हासवरच्या व्यक्तीबरोबर काम करायला मिळणं ही संधी प्रत्येकजण कोणीही बघेल. ही संधी तुम्हाला ती संधी मिळाली होती. मग तुम्ही दिल्लीत रमले नाहीत, दिल्लीत कंटाळा आला, दिल्लीमध्ये थांबायचं नाही पण इथेच महाराष्ट्रामध्ये आता पुढचं सगळं कार्य करायचं असं काही म्हणजे काय त्याच्या मागचं तुमचं गणित होतं की अमित शहानी तुम्हाला परत असंच तुम्ही म्हटलं की पक्षाने आदेश दिला तो आदेश म्हणून तुम्ही इथे आला? मला असं वाटतं एकदा माणूस हिमालयात जर गेला ना त्यांनी तिथं मुक्काम करू नये, पुन्हा आले पाहिजे खाली. ते जाऊन राहता काय. पक्षाचा आदेश पाळणाऱ्यापैकी मी एक सैनिक आहे. पक्षानं सांगितलं केंद्रात मंत्री व्हायचं, मी नाही गेलो कोणाला केंद्रात मंत्रीपद मागायला. माझं काय होतं केंद्रात, कोण होतं आमचं? मोदीजीसारख्या माणसांना बोलून घेऊन मला मंत्री केलं आहे आणि अमित शहासारख्या माणसांना बोलून घेऊन मला राज्यात पाठवलं आहे. याच्यापेक्षा माझं मोठं भाग्य काय असू शकतो? अरे लोक तर नुसतं पायाचं दर्शन घ्यायला 4-4 दिवस उभे असतात. मला तर बोलून घेऊन दिलं आहे, मंत्री बोलून घेऊन दिलं आहे, अध्यक्ष बोलून घेऊन पाठवलं आहे. याच्यापेक्षा काय पाहिजे मला? माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात. आता मला नाही वाटत की मला आता पुन्हा तिथं जावं असं वाटत नाही. मला असं वाटतं की पक्षानं जी जबाबदारी आपल्यावर दिली तेवढे वर्ष पूर्णपणे ती जबाबदारी निभावावी आणि पक्षाला जे यश आता मिळालं याच्यापेक्षा जास्त यश मिळून द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. बरोबर आहे. यशाची अपेक्षा सगळेजण करत आहेत. अगदी पात्र यशाचं श्रेय कोण घेत आहे याबद्दल सुद्धा आता चर्चा करूयात, पण घेऊया एक छोटासा ब्रेक. न्यूजरूममध्ये आपण रावसाहेब दानवे यांच्याशी गप्पा मारतो आहोत. खूप साऱ्या प्रश्नांना त्यांना उत्तरं द्यायची आहेत. अजून सुरुवात करूया महेश सरांपासून. रावसाहेब, आपण सगळेजण ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेलो आहोत. इथे उपस्थित असलेले बहुतांश छोट्या गावातूनच आलेले आहेत. तर ग्रामीण भागामधला जो कार्यकर्ता असतो त्याचं जगणं, त्याचं वागणं, त्याचं बोलणं हे सगळं वेगळं असतं. मोठ्या पदापर्यंत जेव्हा तो जातो तेव्हा त्याचं सगळं जगणं वागणं बदललेलं असतं. पण खेड्यात काम करतानाचे जे अनुभव आहेत ते तुमच्या तोंडून ऐकणं म्हणजे एक ट्रीट असते. तुमचं ते लानाले जाना तुम्हारी तरफ वगैरे ते जरा सांगा ना तुम्ही. प्रदेशाध्यक्ष झाले होते
असं नाही आहे बघा. सुरुवातीलाच आपण एक प्रश्न विचारला की भारतीय जनता पक्ष हा ग्रामीण भागामध्ये कसा पोहोचला आणि तुम्ही काय रचना करता. एक काळ असा होता साहेब की भारतीय जनता पार्टीचं काम करायला गावामध्ये कार्यकर्ते सापडत नव्हते आणि मग एखाद्या मोठ्या नेत्याचा कार्यक्रम जर आमच्याकडे आला रे तर आमच्यापुढं प्रश्न पडायचा. 2 दिवस आम्ही झोपत नव्हतो की आता हा कार्यक्रमाला कार्यक्रम करायचा कसा. भोकरदन सारख्या शहरामध्ये मी आमदार व्हायच्या अगोदर आमच्या अगोदरच्या आमदाराला फक्त 6,500 मतं पडले होते, डिपॉझिट गेलं होतं आणि मला पक्षाचा अध्यक्ष केलं त्यांच्यानंतर. आणि माझ्यापुढं प्रश्न पडला की एवढ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष मला केलं, मी चालवायचं कसं हा पक्ष. आणि मग मला पहिल्यांदा कार्यक्रमाला गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, विश्वास गांगुर्डे आणि उत्तमराव पाटील प्रदेश अध्यक्ष होते आणि कार्यक्रम आला. त्या काळाला पत्र यायचं की असा असा कार्यक्रम आहे. फोन नव्हते आमच्याकडं. पत्र आलं की तुमच्या गावाला कार्यक्रम आहे. मी तर झोपलो नाही 2 दिवस की आता कार्यक्रम यशस्वी करायचा कसा. त्या काळामध्ये काही असे पैसे असायचे नाही. मंडप लावायचा असलं तर आम्ही वर्गणी करायचो कार्यकर्ते. आणि मग आता हा कार्यक्रम मी त्या गावात राहायला नेमकाच गेलो होतो भोकरदन सारख्या शहरात. मी जवखडचा राहणारा, माझ्या गावची लोकसंख्या 400 आणि पॉलिटिकली मी तिथे जायला लागलो नेमकाच. तर तिथे सुधाकरराव वडगावकर नावाचे आमचे कार्यकर्ते होते. ते जुने जनसंघाचे कार्यकर्ते होते. मी गेलो आणि त्यांजवळ बसलो. म्हणून सुधाकरराव, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि उत्तमराव पाटील, विश्वास गांगुर्डे येऊ राहिले तर आपला कार्यक्रम करायचा. मग आम्ही दोघं बसलो, काय काय करावं लागेल. तर म्हणलं मंडप लागेल, स्टेज लागेल, हँडबिल छापावं लागतील आणि अलाउन्सिंग करावं लागेल. मग ते आम्ही रचना केली. मग त्यांनी मला एक लोड गाडी तयार करून दिली आणि लाऊडस्पीकर लावून द्याला आणि दिवसभर त्या गाडीमध्ये अलाउन्सिंग करतो. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, उत्तमराव पाटील यांची जाहीर सभा, सर्वांनी भोकरदनच्या मंगल कार्यालयासमोर सभेला यावे. मी बाजारामध्ये अलाउन्सिंग केली. आणि मग आता हे स्टेज कसं काय कसं चर्चा झाली तेव्हा आम्ही एक छोट्या नावाचा माणूस आमच्या गावात मुस्लिम समाजाचा, तो मंडपचा त्याचा व्यवसाय आहे. मग आम्ही त्याला बोलवलं छोट्याला. म्हणलं छोट्या, इथं एवढा एवढा मंडप लावायचा, या मंडपाचं तू काय घेशील. त्यानं सांगितलं मी 150 रुपये घेईन पण लाना ले जाना तुम्हारे तरफ. मी 150 रुपये घेईन पण लाना ले जाना तुम्हारे तरफ. तर वकील साहेबाला म्हणले लाना ले जाना आपल्या तरफ तर आपल्याजवळ तर काही नाही, इथं रिक्षा नाही काही नाही. तेव्हा काळात रिक्षा नव्हत्या आमच्या गावामध्ये. मग याला काय करायचं. तो वकील म्हणला असं कर, आपण दोघं टाकू. तर मला तू वकील तयार आहे तर मग मी बी तयार आहे, आपण घेऊन येऊ आणि नेऊन टाकू. असं ठरलं. 150 रुपयात ठरलं आमचं मंडप लावणं. त्याचा झालं असं की उद्या सभा, मग ते आज आणावं लागेल ना. मी गेलो वकील साहेबाकडं. वकील साहेब म्हणजे रावसाहेब तू पागल झाला का रे, मी वकील माणूस, मला कोर्टात जावं लागतं आणि कोर्टात जर वजे वाहताना मला बघितलं तर माझ्याकडे कोणी येईल का उद्या. एक केस येणार नाही माझ्याकडं. आता त्यांनी तर अंग काढून घेतलं पण मला तर नाही अंग काढा, कारण मी त्यावेळेस तालुक्याचा अध्यक्ष होतो. मग मी काय केलं, त्या मंडपवाल्याला म्हणलं छोट्या, मैं मंडप लेके जाता हूँ लेकिन अंधेरे में मेरे सिर पे रख के देना तूने, लोगों ने देखना क्योंकि मुझे कल भाषण करना है, फिर मेरा भी भाषण कोई सुनेगा नहीं. आणि मग त्या छोट्यानं ते मंडप, त्या दोऱ्या, ते ठोकायचे ते सब्बल, हे सारं माझ्या डोक्यावर एक 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 करून दिलं. मी अंधारामध्ये त्या मंगल कार्यालयापुढे आणून टाकलं आणि घरी गेलो, आंघोळ केली. बाजार होत्या दिवशी शनिवारचा भोकरदनचा आमच्या. आणि मग 12 वाजता प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे सगळे एका अँबॅसेडर कारमध्ये आले. बाजारचा दिवस होता, प्रमोदजीची सभा होती, लोकांना ऐकावंच वाटायची ती सभा. आणि मग ते आम्ही आपल्या एका कोपऱ्यात, माझ्या अजून ते फोटो एका कोपऱ्यात आम्ही बसले. आमच्या काय भाषणाकडे कोणी पाहत थोडं होतं, पण आम्ही सुरुवाती आपलं प्रास्ताविक करून टाकलं की प्रमोद महाजन आले, गोपीनाथ मुंडे आले, असं तसं थोडं भाषण केलं. आणि मग एकानंतर एक झाले, प्रमोदजीचं भाषण झालं शेवटचं. आणि भाषणानंतर ते 4 जण एका अँबॅसेडरमध्ये आले होते. आणि त्याच्यानंतर आमची दुसरी सभा होती धावड्याला. आणि धावडा माझ्या तालुक्यात होतं, मी तालुका अध्यक्ष होतो. ते 4 आणि मी 5वा दाटून त्यातच बसलो. तो मंडपवाला आला, काचातून हात घातला आणि धरला मग गळा त्यांना. आणि तू कहा जा रहा. म्हणलं क्यों, ये लाना ले जाना तेरे तरफ है बोले, ये कोण लेके जाएंगे बोले आप. चालू गोष्ट तर खरी आहे, तर मी तर कबूल केलं. आणि मग त्याला अलीकडे घेतलं. म्हणलं छोट्या, और 20 रुपये देऊंगा मैं तुझे, तू ये लेके जा. तो त्यानं माझा गळा सोडला. आणि गळा सोडल्याच्या नंतर थोडी गाडी पुढे गेली. प्रमोद महाजन म्हणते तो गळा धरलाच कोण होता. म्हणलं साहेब असं नाही, धरला होता म्हणजे आमचा दोस्त आहे. तो बोलला, अरे सांग म्हणे, खरं बोल काय तर. मी साहेब असं आहे, मंडपाची बोली होती 150 रुपयाची. लाना ले जाना हमारे तरफ था, अब लाया तो था, ले जाएगा कौन, ये हमारे इसको छोट्या को चिंता थी. आणि त्यामुळे त्यांना मग गळा धरला. तो काय सांगितलं त्याला, मी त्याला कानात सांगितलं, म्हणलं आणखी 20 रुपये मी तुला देईन, तू घेऊन जायचा. तो त्यानं मग गळा सोडला. म्हणलं काय साहेब आणि मग आम्ही तिथून धावड्याच्या सभेला गेलो. धावड्याची सभा झाली आणि ते गेले बुलढाण्याला. तिथून पुढे 25 किलोमीटर बुलढाणा. तिथून परत यायला मग काही सोय नाही.
रात्री 12 वाजलेत. मग धावड्यावरून एक ट्रकमध्ये मी अजिंठ्याला आलो. त्या ट्रक सोडून दुसऱ्या ट्रकमध्ये बसून मी शिल्लोडला आलो आणि शिल्लोडून तिसरा ट्रक धरून मी भोकरदनला आलो आणि सकाळी 2:30 वाजता माझ्या घरी पोहोचलो मी. तो छोट्या मंडपवाला कपडे टाकून माझ्या दारात झोपलेला. आता काय करावं, छोट्या पैशासाठी झोपला असेल अशी चिंता मला पडली. छोट्याला असं टाकून जाऊ, पण वाजवावं लागेल ना, तेव्हा बेल थोड्या होत्या आमच्या घराला. आणि वाजवलं की छोट्या उठला. बोले छोट्या तू ह्या क्यों सोया? नहीं बोले भाई कुछ नहीं दानवे साहब, मैं अभी कुछ नहीं बोलूँगा, लेकिन सवेरे मुझे पैसे होणार. चिंताच पडली मला, माझ्याजवळ तरी कुठं पैसे होते. आणि मग मी घरात झोपलो गेलो आणि सकाळी उठलो, चहा पिलो. तर मी मला दरवाजा उघडा की छोट्या बाहेरच उभा आहे. आता छोट्याच्या दाखाने मी काही बाहेर उघडच नाही लवकर. तर मला उठावं लागेल उघडला. आला छोट्या आत. क्या है छोट्या? बोले पैसे. मला क्यों रे? घर में पैसे रखा कर दे क्या? कोई आया चोर आया पैसे लेके गए तो बैंक में पैसे 11 बजे आणि पैसे लेके जाते रे. कसले पैसे आले आमच्या खिशात हो. आणि मग गेलो बाहेरून उसने पासने पैसे आणले. ते छोट्याचे 150 रुपये द्यायला तो नाही 20 रुपये और ना. लाना ले जाना तेरे तरफ था, मैंने लिया है. बोले बोलो 10 कम करना, मैं लेके गया था ना. लाने के 10 कम कर ले. छोटे ऐकायला शेवटी 10 रुपयात मिटलं आमचं. लिजानेकीच पैसे घेतले आमच्याकडून. हे काम आम्ही केलंय. आणि हे म्हणते की तुम्हाला हे बक्षीस मिळालंय, हे अध्यक्षपद बक्षीस नाहीये, हे घासलोय आम्ही असे. आणि त्याच्यामुळं ही स्थिती निर्माण झाली आज. साहेब, आता तुम्ही सांगताय की लानाले जनाचा संघर्ष, शाखाध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खूप मेहनत आहे याच्या मागे. भाजप पक्षामध्ये तुम्ही खूप मेहनत केली. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजूनही अस्पष्टपणे देताय की तुम्ही मेहनत केल्यानंतर इथपर्यंत पोहोचलात. हे गुंड कुठली मेहनत करतात? आणि कोणत्या पप्पू कलानी, त्यांचा मुलगा आहे ओमी कलानी आहे, गोंदू कृष्णानी आहे, यांना तुम्ही भाजपकडनं तुम्ही हे करताय. त्याच्यानंतर भाजपच नाही म्हणते मी, राजकारणाचं हे विद्रुपीकरण करण्यामध्ये हे नेते जबाबदार आहेत केला. हे बघा अगदी स्पष्टपणे अशुद्धीकरण होत आहे. कलानी हा आमच्या पक्षाचा नाही. एकेकाळी शिवसेनेने महापौर करण्यासाठी मुस्लिम लीगची मदत घेतली होती. UPA मध्ये केरळच्या मुस्लिम लीगच्या खासदाराला मंत्री केलं होतं, ज्यांनी देशाचा द्रोह केला आणि फाळणीला कारणीभूत ठरले. अशा माणसाला मी कलानी काय आमच्या पक्षात आला गाव? आणि कलानीला काय कमळाचं फुल दिलं का? मी तिथल्या स्थानिकच्या समाज बांधवांनी सिंधी समाजाची एक बैठक घेतली आणि असं ठरवलं की आपल्या भांडणामुळं आपल्या समाजाला काही मिळत नाही, म्हणून एकत्र या. त्यांनी आघाडी केली आणि तो आघाडीमध्ये तो आमच्या बरोबर लढला. आमचं चिन्ह नाही त्याला आमच्या पक्षात नाही घेतलं. आम्ही कोणा सांगितलं तुम्हाला आमच्या पक्षात घेतलं? त्यामुळे अशी चर्चा आहे की ते कलानी जे आहेत ते आता त्या जेलमधनं कुठल्या अमरावती वगैरेच्या इथल्या जेलमधनं परत त्यांना इथे जवळ कुठेतरी आणलं जाईल, योगायोगाने त्यांना पॅरोल मिळेल, हे सगळं होईल असं आता चर्चा आहे मोठी. तुम्ही हा हे विषय डोक्यातून काढून टाका. आमचे मुख्यमंत्री पूर्णपणानं अशा विषयाच्या विरोधात आहे. कोण्याही गुंडाला ते समर्थन देणार नाही आणि अशा प्रकारचा रिलीफ कोणालाही कधीच मिळणार नाही. आणि त्यांना जवळण आहे तिथंच ते राहतील, त्यात काहीही बदल आम्ही करणार नाही. आणखीन एक प्रश्न, खरं तर सगळ्यांनी म्हटलं की या संपूर्ण निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस या निवडणुकीचा चेहरा होते. तुम्ही म्हणताय भाजपचं हे यश आहे, पक्षाचं यश आहे, परंतु मुंबईमध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस सगळ्या सभांमध्ये आणि सगळीकडे आम्हाला दिसत होते. कुठेतरी देवेंद्र फडणवीसांवर एक धोका म्हणूया खुर्चीसाठी निर्माण झाला होता किंवा वरून आदेश आला होता खुर्चीला धोका निर्माण होईल आणि म्हणून ही धुरा देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर दिली होती. या आमच्या ज्या खुर्च्या असतात ना, याला कधी धोका होईल काही सांगता येत नाही. मग मुख्यमंत्री असू द्या, प्रदेशाध्यक्ष असू द्या, राज्याचा मंत्री असू द्या, पण केवळ खुर्चीच्या भीतीपोटी असं कोणी करत नसतं. आज राज्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे. हार आणि जीत ही मुख्यमंत्र्याच्या वाट्याला येतच असते. आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी ज्या सभा घेतल्यात तर याचं आम्ही नियोजनच तसं केलं होतं. दिवसभर मुख्यमंत्री ग्रामीण भागात जातील प्रत्येक जिल्ह्यात आणि संध्याकाळची सभा ही मुंबईमध्ये घेतील. मी 72 सभा घेतल्यात. मी पण 20 जिल्ह्यामध्ये जाऊन आलो आणि 5 महापालिकेमध्ये मी जाऊन आलो. काळ फार छोटा असतो. फॉर्म भरल्या आमच्या सभा कोणी घेत नाही, कारण त्यांच्या तयाऱ्याच नसतात. इलेक्शनचं वातावरण तयार झालेलं नसतं. मग तेवढ्या दिवसात एवढ्या सभा घेणं, एवढ्या जिल्ह्यात जाणं सोपं नाही आहे एक. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, मुख्यमंत्री हे सरकारचे मुख्यमंत्री चेहरा आहे. मी शब्द देतो, तेच बोलू शकतात, हे दुसरं कोण बोलू? मी शब्द देतो, कारण मुख्यमंत्र्याला ते पुढच्या काळामध्ये करायचं आहे. पण आमची रचना अशी होती, मी सांगितलं ना आपल्याला,
की आमदाराने आपला मतदारसंघ सांभाळा, खासदाराने आपला मतदारसंघ सांभाळा आणि पालकमंत्र्यांनी आपला जिल्हा सांभाळा आणि मी आणि प्रदेशाध्यक्षांनी राज्यभर फिरावं आणि एक आमच्या टीमनी राज्यभर फिरावं. ही रचना होती. रचनेचा आमच्या भाग आहे भाजपच्या. आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख असल्यामुळं ते दिवसभर बाहेर फिरायचे, संध्याकाळी. मी सभा नाही घेतल्या काय मुंबईमध्ये? मी वरळीला सभा घेतली, मी अंधेरीला सभा घेतली, मी नागपुरात 3 सभा घेतल्यात, मी नाशिकला जाऊन आलो, मी पुण्याला जाऊन आलो, मी पण सभा घेतल्याच. पण एक चेहरा म्हणून मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत आणि राज्याचा प्रमुख म्हणलं की यश अपयश याची सगळ्यांनाच भीती असते, ती आम्हाला भीती होती. दानवे साहेब, जसं तुम्हाला महाराष्ट्रात यश मिळालं तसं येणाऱ्या 5 राज्यांच्या विधानसभेत मिळेल का? असं आहे, आमचं नेतृत्व त्या ठिकाणी सक्षम आहे. शेवटचा राऊंड 8 तारखेचा राहिला आणि तुम्हाला निवडणुकीनंतर लक्षात येईल की त्याही ठिकाणी भारतीय जनता पार्टी हे संपादन करेल आणि सरकार स्थापन करेल. ही स्थिती आजची UPची. दानवे साहेब, कालच उद्धव ठाकरे म्हणाले की महापौर हा मुंबईत शिवसेनेचाच होणार आहे. महापौर कुणाचा होणार आहे, भाजपचा की शिवसेनेचा? तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये काय केलं की राष्ट्रवादीला वापर करून तुम्ही शिवसेनेची कुचंबना केली. आत्ता सध्या काँग्रेसला सोबत घेऊन काँग्रेसचा वापर करून शिवसेनेला शह देण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? आम्ही कुठं राष्ट्रवादीला सोबत घेतलो? त्यांनी काय आमच्या बाजूने मतदान केलंय का? वोटिंग झालंय का? त्यांनी मतदान केलंय का? राष्ट्रवादीने तुम्हाला पाठिंबा देऊ केला होता, त्याचा तुम्ही वापर करून शिवसेनेला शह दिले. आम्ही पाठिंबा घेतला का? त्यांनी आमच्या बाजूने वर हात केलेत का? त्यांनी आमच्या बाजूने वोटिंग टाकलंय का? त्यांनी तुम्हाला छुपा पाठिंबा दिला होता. छुपा पाठिंबा तर आता शिवसेनेचा काँग्रेसचा छुपाच पाठिंबा होता ना एकमेकाला. आता ज्या निवडणुका लढले ते सध्या काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढले, यावेळेला छुपा एकमेकाचा छुपा अंडरस्टँडिंगच होती असं तुमचं म्हणणं? असंच आमचं म्हणणं आहे. इथं पहिल्याच दिवशी सांगितलं आम्ही, ज्या दिवशी आम्ही इथं शपथ दिली सगळ्या आमच्या नगरसेवकाला आणि मतदारसंघ सांगितले कोणते कोणते आहेत. तर आता एकत्र येतील का ते? आता त्यांचं काय चाललंय आतून माहीत नाही. तुमची माझं असं मत आहे, जर ते एकत्र आले तर धर्मनिरपेक्षतेचा जो बुरखा आहे काँग्रेसचा तो फाटून जाईल आणि UPमध्ये फटका बसेल. द्यायला घाबरतायत ते. 8 तारखेला शेवटचा राऊंड आहे. शिवसेनेला एवढ्या शिव्या घातल्या काँग्रेसना आणि धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून बसलाय काँग्रेस. हे कसं पाठिंबा देईन त्यांना? सेनेला तुमच्याजवळ येण्याशिवाय पर्याय नाही. काय पर्याय दुसरा? सेनेला आमच्याजवळ आल्याशिवाय काय पर्याय दुसरा? पण महापौर कुणाचा होणार? भाजपचाच महापौर होणार. उद्धव ठाकरे म्हणतात शिवसेनेचा होणार. अरे त्यांचं म्हणणं बरोबर आहे, माझंही म्हणणं बरोबर आहे. ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहे, मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. तुमचं हे जे पारदर्शक कारभाराचं जे काही आवाहन होते ते मुंबईकरांनी त्याला स्वीकारलं आणि तुम्हाला दाखवून दिलं या निवडणुकीमध्ये. पण ज्या पद्धतीनं टीका करण्यात आली होती की शिवसेनेनं व्यवस्थित कारभार केला नाही आणि मग घोटाळे झाले, तर यात BJPचे लोक होते हे विसरता येणार, म्हणजे विसरता येणार नाही यासाठी, कारण सत्तेमध्ये BJP पण होती. तर यावेळेला सत्ता स्थापन जर झाली, म्हणजे जर महापौर तुमचा झाला, तर जे मागचे पालिकेतले नेते होते BJPचे त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं जाईल का? कारण या जे काही मागचे घोटाळे झाले असतील त्याच्यामध्ये BJPचा पण हात आहे हे फॉर शुअर आहे, कारण सत्तेत तुम्ही होतात. असं आहे बघा, त्यांना काय दूर ठेवणार? महापालिकेत पद तरी किती आहे? मेयर, डेप्युटी मेयर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते काही मंत्रिमंडळ थोडं आहे की त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणार आहे का? राज्यपाल त्यांना शपथ देणार आहे का? असं काही नाही. आमचा मुद्दा असा आहे की पारदर्शकतेचा मुद्दा हा जर शिवसेनेला मान्य असेल तर आमची त्यांची तडजोड होऊ शकते. सर, तुम्ही पदांबद्दल म्हणालात म्हणून मला म्हणायचं, विविध समित्यांचे जे काही अध्यक्षांसाठी चढाओढ चालत असते, मग ते एज्युकेशन असेल, बाजार असेल, तर या समित्यांसाठी ची पण अध्यक्षपद असतात आणि स्टँडिंग कमिटी चेअरमॅन तुम्हाला माहिती आहे फार मोठं पद आहे पालिकेतलं. एवढी 37,000 कोटींचं बजेट असलेली पालिका आहे आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता की कुठली पद आहेत? कारण मुख्य सदस्यासाठी पण चढाओढ असते स्टँडिंग कमिटीच्या. असं आहे, जर त्यांनी पारदर्शकतेचा मुद्दा जर मान्य केला ना तर जो कोणी त्या पदावर येईल त्यालाही तो लागूच होईल ना, त्यालाही तो लागूच होईल. माफ कसल्या होतील? मागच्याला काय करणार? आता मागचे बरेचसे पडलेत ना त्यांचे, आता काय माफ आले त्याच्या. दानवे साहेब, शेवटचा प्रश्न. एकंदरीत बघितलं तर प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना कौरव झाले, पांडव झाले, महाभारत झालं, रामायण झालं आणि आता दोन्ही पक्ष युतीसाठी एकत्र येणार. पारदर्शकतेचा मुद्दा स्वीकारला शिवसेनेनं तर तुम्ही युतीसाठी एकत्र बसणार. युतीची ज्यावेळी बैठक होईल त्यावेळी कौरव पांडवांचा मुद्दा काही येईल का समोर? नाही नाही, ज्या वेळेस युद्ध संपतं
त्यावेळेस सगळेजण आपलं आपलं शस्त्र ठेवून देतात आणि मग एका वेगळ्या वातावरणामध्ये चर्चेला बसतात. मुळामध्ये ते आणि आम्ही एकत्र बसू शकतो का, तर हे आज रात्री ठरल. शिवसेनेचं बी मी आत्ता तुमच्या चॅनलवर बघितलं की ते आणि आम्ही तेही सुद्धा त्यांनी सुद्धा आज बैठक बोलवली. 6 तारखेच्या आत ह्या निवडणुका करणं आहे आणि त्याच्यामुळं याला उशीर जाऊ देणं चालणार नाही. बसायची पाळी येऊ शकते, बसायची पाळी येणारही नाही, काहीही होऊ शकतं. तो निर्णय मी आता सांगू शकत नाही तुम्हाला. दानवे साहेब, असं समजा हा प्रश्न नाशिककरांच्या वतीने आहे, यापूर्वी सुद्धा ज्यांची सभा झाली नाशिकमध्ये त्यांना सत्ता जीव केली, त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही नाशिकला दत्तक घेतो आणि नाशिकचा विकास करतो. यंदाच्या नाशिकला सभेत सुद्धा CM असं म्हणाले की आम्ही नाशिकला दत्तक घेतोय, पण दत्तक घेत असताना नाशिक नावाच्या मुलाला केवळ मांडीवरती बसून खिरीतला चंद्र दाखवू नका, तसं तर नाही होणार ना? असं नाही आहे. बघा, नाशिकमध्ये आमच्या मित्र पक्षाने काय भूमिका घेतली होती माहिती आहे का? शिवसेनेनं नाशिकमध्ये आंदोलन केलं आणि सांगितलं की गोदावरीचं पाणी मराठवाड्याला सोडू नका. खाली आंदोलन केलं आहे की गोदावरीचं पाणी हे खाली मराठवाड्याला सोडू नका. आणि ती शिवसेना खाली आंदोलन करते मराठवाड्यात की गोदावरीचं पाणी सोडा. ही दुटप्पीपणाची भूमिका घेऊन राजकारणामध्ये माणूस यशस्वी होऊ शकत नाही. तो धडा आता शिवसेनेला बसलाय तिथं, तो मराठवाड्यातही बसला आणि तो नाशिकमध्येही बसला. भारतीय जनता पार्टीनं दिलेलं आश्वासन, मुख्यमंत्र्यांचा शब्द, मी शब्द देतो, मुख्यमंत्र्यांनी जर म्हणलं असेल मी दत्तक घेतो तर मला खात्री आहे की आमचे मुख्यमंत्री जो शब्द दिला असेल, ज्या भावनेने त्यांना दत्तक घेतो असं म्हणलं असेल आणि जो अजेंडा आमच्या नाशिककरांनी त्यांच्यासमोर ठेवला असेल तो नक्कीच पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. दानवेजी, खरं तर खूप सारे प्रश्न आहेत पण आपल्याला वेळेअभावी आता थांबावं लागतं आहे. पण या न्यूजरूम चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे आभार. आणि IBN लोकमतवर निवडणुकीचं हे विश्लेषण असंच दिवसभर सुरू राहणार आहे. पण आता आपण इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.